नमस्कार मंडळी, दुसरा दिवस आहे. काल आज आपण आलो आसवानमधला आपला दुसरा दिवस आहे. काल आपण आलो आणि पूर्ण दिवस थकल्यामुळे आपण बाहेरच नाही गेलो आणि आता आपण निघालेलो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी. 2 हॉटेल हे आपलं तिसरं हॉटेल आहे इजिप्तमधलं, कायरो, लक्झर अँड आसवान. आता आपण इथल्या ब्रेकफास्टसाठी निघालेलो आहोत. नदीपासून आणि तोपर्यंत हा जो गेट आहे ना, आणि हे पहा, हे सगळं आपल्या हॉटेलचं काय म्हणतात त्याला, चेकपोस्ट. हे सगळं आपल्या हॉटेलचं होतं, तो एरिया सगळा. इसेन्स अँड परफ्युम्स, ऑइल्स कशा प्रकारे बनवले जाते ते दाखवणार आहे. तुम्ही कशा प्रकारे परफ्यूम आणि ऑइल तयार करतायत ते दाखवणार आहेत आपल्याला. Let's try. Just one drop. So do you see the drop how it goes down? Yes. Which means it is heavier than water, so no oils inside. If it has any oils, it will stay inside. Smell it now. Just one drop. Yeah. Very strong. आलो होतो आपण अनफिनिश्ड ऑब्लेक पाहण्यासाठी. मंडळी, ऑब्लेक्स म्हणजे दगडी स्तंभ किंवा उंच मनोरा. हा मनोरा इजिप्तमधील खूप वर्ष म्हणजे हजारो वर्ष जमिनीखाली वाळूमध्ये दबलेले होते. मंडळी, इजिप्त येथील आसवानमध्ये अर्धवट स्थितीत बांधकाम केलेले दगडी उंच मनोरे 20व्या शतकाच्या सुरुवातीला भेटले गेले. हे मनोरे पहा, जमिनीमध्ये हजारो वर्ष गाडले गेले होते. जमिनीवरती म्हणजे सँडखाली खूप हे दबले गेले होते. म्हणूनच याला अनफिनिश्ड ऑब्जेक्ट्स असे म्हणतात. अशा प्रकारचे ऑब्जेक्ट्स पहा, ऑब्जेक्ट्स आपण कर्नाक टेम्पलमध्ये गेलो होतो त्यावेळेला पाहिले होते. म्हणजे अशा प्रकारचे जे उंच दगडी मनोरे आहेत, हे इजिप्तमधील प्रत्येक मंदिराच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. हे दगडी मनोरे क्लेओपॅट्रास निडल्स ह्या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेत. ह्यासारखे इजिप्तमधील हे ऑब्जेक्ट्स फ्रान्स, लंडन येथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मंडळी, 42 मीटर लांब आणि जवळजवळ 1200 टन वजनाचा हा दगडी स्तंभ, ज्यावेळेला ह्या दगडी स्तंभाचं काम सुरू होतं त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की ह्याच्यावरती क्रॅक्स पडलेले आहेत, म्हणून हे स्ट्रक्चर्स अबॅन्डन करण्यात आलं. जगातील सगळ्यात उंच आणि सुंदर दगडी काम ऑब्जेक्ट्स हे फक्त त्याच्यावरती क्रॅक्स आल्यामुळे ह्याचं काम अर्धवट सोडण्यात आलं. अन्यथा हा सगळ्या जगामधील सुंदर असा एक मनोरा असता. जे कार्विंग्स होतं, इंजिनिअरिंग स्किल्स किती सुंदर होतं त्याच्यावरती. आणि हे तुम्ही बघताय की अनफिनिश झालेलं होतं. इजिप्शियन बाजार. India. Welcome. UK. This 5. Yeah, my lovely color. Let's go to this.
Please come on. I have new. Come on. Put the floor in, Namaskar. हे स्पायसेस बघा. You like spices? स्पायसेस आहेत हे. I'm not looking over any spices. You know what is that? Smell it. Smell. शंकर What is meaning of Shankar? माय सन. Feast your eyes. हे सगळे स्पायसेस आहेत. इजिप्शियन स्पायसेस आहेत. aus entweder Armenien oder Georgien oder wenn man etwa angibt, wie wir schreiben. लोकल रेस्टॉरंटमध्ये खायला आलेलो आहोत आपण. तू तिथे बस. ये इथं मागे बघ. तर बघूया आपण आता काय घेतोय. लोकल रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी आलेलो आहोत. लंच. Because I know how they work inside. They care about the hygiene system. They are very clean. So we will not get sick. No. Never here. Just लोकल फूड खाण्यासाठी आलेलो आहोत. तर अजून थोडं फिश येतो शंकरसाठी आणि हे सगळं व्हेजिटेरियन माणसाठी मागवलेलं आहे. अँड वी आर विथ अवर गाईड अहमद. दिस इज हॉट या. आत्ताच आपण खाऊन बाहेर पडलेलो आहोत. इजिप्तच्या रस्त्यावरून निघालेलो आहोत. हे एक लोकल मार्केट आहे. नाइस इजिप्शियन ड्रेस. हॅलो, गुड इव्हनिंग. डिनर मागवलेलं आहे हॉटेलमध्येच, म्हणजे रूममध्ये मागवलेलं आहे. खूप आम्ही कंटाळलो होतो खाली जायला, तर रूममध्येच आम्ही सगळं मागवले. तुम्हाला दाखवते. फलाफल रॅप आहे, फ्रेंच फ्राईज, सलाड, हे चटणी, नॉट चटणी, हुमस. हा सूप आहे, मशरूम सूप आहे. आणि हे कबाब, राईस, सम ब्रेड.